जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हरे कृष्ण. मित्रांनो, आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत की भाषण करत असताना जो समोरचा समुदाय असतो, समोरचे श्रोते जे असतात ते आपल्याकडे लक्ष का देत नाहीत, बोलताना ते आपल्याकडे लक्ष का देत नाहीत. आपण लक्ष केंद्रित भाषण करतो का, ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. लक्ष का देत नाहीत आपल्या बोलण्याकडे, ते बोलणं ऐकत का नाहीत, नेमकं याचं कारण काय असतं, रिझन काय असतं, ह्या विषयावर आपण आज बोलू. मित्रांनो, भाषण करत असताना, व्यासपीठावर बोलत असताना, पोडियमसमोर बोलत असताना, माईक हातामध्ये घेऊन बोलत असताना अनेक वेळा आपल्या लक्षात येतं, बरेचसे वक्ते असतात ते बोलत असतात, परंतु जे श्रोते असतात ते श्रोते त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांचं बोलणं ऐकत नाहीत. ते इतकी कुजबूज करतात, इतकं त्यांच्यामध्ये बोलतात, परंतु जो वक्ता असतो, जो भाषण करता असतो, तो तडा 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 बोलत राहतो. त्यांची कुजबूज चालू असते, त्यांची बडबड चालू असते, त्यांचा गोंगाट चालू असतो, त्यांचा आरडाओरड चालू असते, तरी हा बोलतच राहतो. तो ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसतोच. तो वक्ता बोलत राहतो. त्याला असं वाटत असते की आता बोलायचं बंद करू की बोलत राहू, हेच त्याला सुचत नाही, म्हणून तो बोलत राहतो. परंतु जे श्रोते असतात ते श्रोते ऐकतच नसतात, त्याचं बोलणं ऐकतच नसतात, कारण तो लक्ष केंद्रित भाषण करत नाही. मग लक्ष केंद्रित भाषण करण्यासाठी काय करावं लागेल, काय त्याचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील, जेणेकरून जो समोरचा श्रोता आहे, जे समोरचे प्रेक्षक आहेत, जे श्रोतवर्ग आहे, जे भाषण आपलं ऐकायला आलेले लोक आहेत, ते आपल्याकडे लक्ष कसं देतील, काय करावं लागेल ते लक्ष देण्यासाठी, ह्या मुद्द्यावर आपण आज बोलू. अनेक वेळा लक्षात येतं, एखादा दशक्रियाविधी असेल तर दशक्रियाविधीमध्ये बोलत असताना, श्रद्धांजली वाहत असताना अनेक असे लोक असतात, अनेक असे समुदाय असतो, तो उठून जातो. नेमकं याचं कारण काय? अनेक वेळा मी पाहिलेलं आहे. अनेक वेळा आम्ही जातो, व्यासपीठावर बोलत असतो, तेव्हाच लक्षात येतं की एखादा वक्ता बोलतो, श्रद्धांजली वाहतो किंवा भाषण करतो, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, तो आला की उठून जातो. काही नेमकं याचं कारण काय असतं, तर आपण लक्ष केंद्रित भाषण करत नाहीत. मग लक्ष केंद्रित भाषण करायचे, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे, श्रोत्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला लावायचे, श्रोत्यांना आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लावायचे. मग काय करावं लागेल, तर आपल्याला पहिलं तर चित्तथरारक सुरुवात करावी लागेल. काय करावं लागेल? चित्तथरारक आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची सुरुवात करावी लागेल. तेव्हा श्रोते आपल्याकडे लक्ष देतील. मग श्रोते आपल्याकडे लक्ष का देत नाही, तर चित्तथरारक सुरुवात आपली नसते, श्रोत्यांना आकर्षित करण्याची सुरुवात आपली नसते. मग कथा असेल, किस्से असतील, कादंबऱ्या असतील, कादंबरीमधील एखादा प्रसंग असेल, विनोद असेल, चुटकुले असतील, शेरोशायरी असेल, अभंग असतील, श्लोक असतील, ओवी असेल, एखादी सनसनाची बातमी असेल, एखादा शेर असेल, हे आपण सांगत नाही. आपण उठतो आणि लगेच भाषण करायला लागतो. श्रोते पहिले 1-2 मिनटामध्ये आपलं ऑब्झर्वेशन करत असतात, हा किती पाण्यात आहे, हा वक्ता काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे. 0 मिनटात ते ओळखतात आणि त्यांची लगेच मोबाईलवरती बोटं जातात, खाली माती उकरत बसतात, त्यांच्या धंद्यामध्ये बोलत बसतात. हा वक्ता तडा 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 बोलत राहतो. त्यामुळे आपण पहिली तर सुरुवात आपण काय केली पाहिजे, चित्तथरारक आणि श्रोत्यांना आकर्षित करणारी आपली जर सुरुवात असेल, तर श्रोता आपण लगेच आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतो. श्रोता खुर्चीला खेळून ठेवू शकतो, श्रोताची मानसिकता आपल्याकडे बनवून ठेवू शकतो. आपली सुरुवात ही चित्तथरारक असली पाहिजे, आपली सुरुवात ही श्रोत्यांना आकर्षित करणारी असली पाहिजे. पहिला मुद्दा. चित्तथरारक सुरुवात करण्यासाठी, श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी काय करावं लागतं, मग शेरो शायरी, अभंग, कवितेच्या ओळी, चारोळ्या, ओव्या, कथा, किस्से, विनोद, चुटकुल्या, गोष्टी हे आपल्याला सांगावं लागेल, तेव्हा श्रोते आपल्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे
श्रोत्यांना पहिले तर चित्तथरारक सुरुवात आणि श्रोत्यांना आकर्षित करणारी सुरुवात आपण जर केली तर 100% श्रोता आपल्याकडे आकर्षित होतो. नाहीतर श्रोता लगेच मोबाईल चालत बसतो, त्यांच्यात गोंगाट करतो, नाही तर खाली माती उकरत बसतो, नाही तर आपल्याला म्हणतो ही कशाला बोर करायला आली इथे असं वाटतं. त्यामुळे चित्तथरारक आणि आकर्षित करणारी सुरुवात असली पाहिजे, पहिला मुद्दा. तेव्हा लक्ष केंद्रित भाषण आपण करू शकतो. आता दुसरा मुद्दा म्हणजे आपण बोलत राहतो, परंतु जे श्रोते असतात, जे प्रेक्षक असतो, जे श्रोतृवर्ग असतो, त्यांच्या हिताचं काहीही बोलत नाहीत आपण. मग ते कसं लक्ष देतील आपल्याकडे? देऊ शकत नाही. त्यामुळे जे श्रोते आहेत, जे प्रेक्षक आहेत, जे ऐकणार आहेत, त्यांच्या हिताचं काहीतरी बोला. त्यांना काय त्यांचं हित होईल, काय आपल्याला संदेश त्यांच्या हिताचा देता येईल तसं बोला, तसं भाषण करा. श्रोत्यांच्या हिताचं बोला. श्रोत्यांना, जे प्रेक्षक आहेत, जे श्रोते आहेत, त्यांच्या हिताचं बोललं, त्यांची नीड काय आहे, त्यांची गरज काय आहे, त्यांचं हित कशात आहे, त्यांना आपल्या बोलण्यापासून, आपल्या विचारामधून, आपल्या मतामधून, आपल्या हितगुजामधून त्यांच्यापर्यंत आपल्याला काय देता येईल, त्यांच्या हिताचं, त्यांना जे लागतं आहे ते जर आपण दिलं तर श्रोते इकडं तिकडं लक्ष त्यांचं विचलित होणार नाही, श्रोत्यांचं लक्ष पांगणार नाही, श्रोते आपल्या भाषणाकडे लक्ष देतील. म्हणून जर आपण त्यांच्या हिताचं बोललं नाही, आपण त्यांच्या विचाराशी सहमत झालं नाही, त्यांच्या आपण गरज, नीड काय आहे त्यांच्या विचाराची ती ओळखली नाही, तर श्रोते आपल्याकडे लक्ष देत नाही. श्रोते डायरेक्ट लगे त्यांच्यात बोलत राहतात, मोबाईलवर बोटं घालत राहतात, माती चाळत राहतात, नाहीतर आपल्याला नावं ठेवतात, आपल्याला टॉन्ट मारतात. त्यामुळे त्यांच्या हिताचं बोला. पहिला मुद्दा लक्षात आला. आपली सुरुवात ही चित्तथरारक असली पाहिजे, आपली सुरुवात ही श्रोत्यांना आकर्षित करणारी असली पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे जे श्रोते आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्यांच्या हिताचं बोला. त्यांच्या विचाराशी सहमत व्हा, त्यांच्या विचाराशी संलग्न व्हा, त्यांच्या विचाराशी एकरूप व्हा, त्यांच्या विचारामध्ये विलीन व्हा, त्यांचं आपलं कनेक्टिव्हिटी वाढवा. त्यावेळी ते आपल्याकडे लक्ष देतील, नाहीतर श्रोते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत. मग आपण फक्त बोलत राहू, श्रोते ऐकत नाहीत, नाही तर ते उठून जातात. ही परिस्थिती निर्माण होते. मग आपली फजिती होते. आपल्याला वाटतं आता बोलत राहू की यांना शांत बसावं म्हणू की व्यासपीठावर जाऊन बसू. आपली इतकी फजिती होते, काहीच कळत नाही. मग आपण त्या ठिकाणी चिडचिड करायला लागतो. त्यामुळे श्रोत्यांच्या हिताचं बोला आणि पहिलं तर चित्तथरारक सुरुवात आपण करा. श्रोत्यांना आकर्षित करणारी सुरुवात आपण करा. 100% आपलं भाषण ही श्रोते ऐकल्याशिवाय राहत नाहीत, टाळ्या मिळाल्याशिवाय आपण राहत नाहीत आणि श्रोत्यांना आपण पुढच्या वेळेस हवेसे वाटतो. कारण या महाराष्ट्राला, या देशाला वक्त्याची परंपरा आहे. वक्त्याची परंपरा आहे. ही वक्तृत्व कलाच इतकी भाव खाणारी आहे ना, तर आपण भाषण केलं ना तर लगेच आपण काही ना काहीतरी भाव खात असतो. लगेच श्रोत्यांना विचारतो किंवा एखादा मित्र असेल तर मित्राला विचारतो, अरे मग कसं बोललो रे, चांगला बोललो ना व्यवस्थित. आणि मग ते जर चांगला बोल म्हणला की अरे खूप सुंदर बोलला, अरे अप्रतिम बोलला, तर मग तो दिवसच आपल्याला असं जातो ना की तो फिलिंगच वेगळी असते. त्या दिवसामध्ये तो आनंदच वेगळा असतो, तो उत्साहच वेगळा असतो. म्हणजे आपण विचारतो, त्यांच्या प्रतिक्रिया घेतो. ज्यांच्यासमोर आपण भाषण केलं, एखादा जवळचा मित्र असेल किंवा जवळचा आपल्या एखादा कोणी असेल, त्याला विचारतो, अरे मी चांगलं बोललो का रे माईकवरती जाऊन किंवा स्टेजवर जाऊन चांगला बोललो, तो जाऊन अरे 1 नंबर बोलला, अप्रतिम बोलला. तर ते फिलिंग आणि ते आनंद इतका असतो त्या दिवशी, अप्रतिम असतो. आणि एखादा त्याच्यामध्ये जर निगेटिव्ह बोलला, अरे काय तुला बोलता येत नाही, विनाकारण गेला तो स्टेजवर, काय एवढं बरोबर बोलला, परत तो दुःखी होतो. म्हणजे असे काही निगेटिव्ह बोलणारेसुद्धा असतात आणि काही पॉझिटिव्ह बोलणारेसुद्धा असतात. तर आपण जर चांगलं बोललं तर आपली वाहवा होते, कौतुक होतं आणि श्रोत्यांच्या हिताचं बोललं तर आणखीनच आपल्याला भाषणाला कंटिन्यू आपल्याला लोक उठवतात. नाहीतर आपण एखाद्या व्यासपीठावर गेलो आणि आपल्याला जर पाहिलं एखाद्याने की आता हा बोलायला आला आहे, तर ते लोक लगेच कंटाळतात आणि आपल्याला नावं ठेवतात. त्यामुळे श्रोत्यांच्या हिताचं बोलायचं, श्रोत्यांना चित्तथरारक सुरुवात आणि आकर्षित करणारी सुरुवात आपण श्रोत्यांपुढं करायची. त्यावेळी आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो आणि श्रोते आपल्याकडे लक्ष देऊ शकतात. दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा, भाषणाचा सारांश काय आहे, भाषणाचे सार काय आहे
त्या सारांशयुक्त भाषण करून श्रोत्यांना प्रेरित करायचं असतं. आपण श्रोत्यांना एक प्रेरणा द्यायची असते, सार त्याचा लक्षात घेऊन श्रोत्यामध्ये कशी आपल्याला त्यांच्यामध्ये प्रेरणा फुंकण्याचं काम आपण करू, त्यांच्यामध्ये कशी ऊर्जा वाढवू, त्यांचा आनंद कसा द्विगुणित करू, त्यांना ध्येयासाठी, त्यांच्या स्वप्नासाठी, त्यांच्या गोलसाठी त्यांना मार्गदर्शन आपण कसं करू, ह्या भाषणातून आपल्याला सार काय द्यायचं आहे, ह्या ठिकाणी आपल्याला काय बोलायचं, अशा बोलण्याने त्यांना प्रेरित करायचं, त्यांना प्रेरणा द्यायची, त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे, उत्साह निर्माण झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये एक जोश निर्माण झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये एक सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये एक मोटिवेट म्हणजे ते सकारात्मक झाले पाहिजे. असं जर बोललं तर आपल्याकडे श्रोते लक्ष देतात. आणि जर आपण असं बोललं नाही तर श्रोते आपल्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणून लक्ष केंद्रित भाषण करा. तिसरा मुद्दा काय लक्षात आला, सारांशयुक्त भाषणाने त्यांना प्रेरित करा. सार सांगा आणि सार सांगून त्यांना त्यांच्यामध्ये ऊर्जा फुंकवा, त्यांच्या धमन्यामध्ये असं रक्त सळसळलं पाहिजे असं बोला, उगवत्या वाणीमध्ये बोला आणि साध्या सोप्या सुंदर शैलीमध्ये बोला, सुटसुटीत भाषेमध्ये बोला. एकदम आपल्याशी समोरच्याशी एका व्यक्तीसोबत बोलतोय असं बोला, त्यावेळेस ते श्रोते आपल्याशी कनेक्ट होतात, नाही तर ते कनेक्ट होत नाहीत, लक्ष केंद्रित भाषण आपलं होत नाही. हे 3 मुद्दे लक्षात घ्या, त्यावेळेस श्रोते आपल्याकडे लक्ष देतात. अनेक वेळा लक्षात येतं आपल्या की एखादा वक्ता असतो, तडातडा बोलत राहतो, त्याच्याकडे लक्ष कोणी देत नाही, व्यासपीठावरचे सुद्धा लक्ष देत नाहीत, व्यासपीठावरचे मोबाईलमध्ये बोटं घालून बसतात, श्रोते बसतात, इकडे काहीतरी गोंगाट चालतो, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, तो बोलत राहतो. त्यामुळं लक्ष केंद्रित भाषण हे आपलं असलं पाहिजे. लक्ष केंद्रित भाषण नसेल तर आपल्याला श्रोते स्वीकारत नाहीत आणि ते आपलं भाषणाला परत दुसऱ्या वेळेस आपल्याकडे माईकसुद्धा नसतो, हे पण लक्षात घ्या. लक्ष केंद्रित भाषण करा. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपली सुरुवात जशी असते ना, श्रोत्यांना चित्तथरारक सुरुवात, श्रोत्यांना आकर्षित करणारी सुरुवात, तसाच शेवटचा मुद्दा आहे की सुरुवात, मध्य आणि शेवट. सुरुवात पण चांगली असली पाहिजे, मध्य पण चांगला असला पाहिजे, प्रेरित करणारा, सारांशयुक्त असला पाहिजे, त्यांच्या हिताचं बोललं पाहिजे आणि शेवटसुद्धा आपण ठरवूनच केला पाहिजे. त्या भाषणाशी सुसंगत शेवट असला पाहिजे. तर भाषण चाललं एकीकडं आणि शेवट चालला एकीकडं. शेवट हा ठासीव असला पाहिजे. शेवट हा श्रोत्यांच्या लक्षामध्ये किमान 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस तरी शेवट त्यांच्या कानामध्ये रेंगाळला पाहिजे. असा शेवट असला पाहिजे. भाषणाचा शेवट ठरवून करायचा, म्हणजे शेवट काय करणार आहोत ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठाशीव शेवट असला पाहिजे. श्रोत्यांच्या मनाच्या हृदयामध्ये जाऊन तो बसला पाहिजे, हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसला पाहिजे, मनामध्ये जाऊन बसलं पाहिजे शेवट. अरे काय शेवट होतो, त्यांच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. असा शेवट जो असतो, भाषणाचा शेवट, हे ठरवून करायचं असतं. बघा, भाषण करत असताना मित्रांनो ना, आपण आपल्या भाषेने आपलं मनामध्ये केलं पाहिजे पहिलं, तेव्हा आपण रणामध्ये करू शकतो. आपण जर आपल्या भाषेने मनामध्ये जर नाही केलं ना, तर रणामध्ये आपण काही जिंकू शकत नाही. भाषेने पहिलं मनामध्ये करा, रणामध्ये सहजासहजी जिंकू शकतो. भाषणाचा मुद्दा पहिला काय करायचं ते आपल्या मनामध्ये एकदा पेरावतो. दुसरं काय करायचं, मध्ये कसं करायचं तो मनामध्ये साचवा, त्याला मनामध्ये बसवा. आणि शेवट पण काय करायचं आहे हा मनामध्ये आपल्या तयार करा. ज्यावेळेस आपण मनामध्ये भाषण तयार करू ना, तेव्हा रणामध्ये चांगल्या प्रकारे भाषण करू. म्हणून भाषणाचा जो शेवट आहे, भाषणाचा शेवट हा आपण चित्तथरारक असला पाहिजे, श्रोत्यांना आकर्षित करणारा असला पाहिजे, श्रोत्यांना भुरळ घालणारा असला पाहिजे, श्रोत्यांना आपलंसं करून घेणारा असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुद्धा शेरोशायरी असेल, कथा असेल, किस्सा असेल, विनोद असेल, चुटकुले असतील, गोष्टी असतील, एखादी अभंग असेल, ओवी असेल, श्लोक असेल, संसाराची बातमी असेल किंवा एखादा प्रसंग असेल, ही जर प्रसंग आपण सांगितले शेवट, तर शेवटसुद्धा लक्षात राहण्यासारखा. एखादा भावनिक असेल तर भावनिक शेवट करा, एखादा उत्साही असेल तर उत्साही शेवट करा, एखादा अपिलात्मक असेल तर अपिलात्मक शेवट करा, एखादा आव्हान देणारा शेवट असेल तर आव्हान देणारा शेवट करा, एखादा प्रेरणा देणारा शेवट असेल तर प्रेरणा देणारा शेवट करा. पण तो श्रोत्यांच्या हृदयाशी भिडला पाहिजे, श्रोत्यांना तो टच झाला पाहिजे, श्रोत्यांना तो लगेच कनेक्ट झाला पाहिजे, श्रोत्यांच्या मनामध्ये तो जागा करणं असलं पाहिजे. अनेक वक्ते आपण पाहतो, अटल बिहारी वाजपेयी असतील, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे असतील, पप्पू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, प्र के अत्रे असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, बाबा महाराज सातारकर असतील, राज ठाकरे असतील, धनंजय मुंडे असतील, गोपीनाथ मुंडे असतील,
गोपीचंद पडळकर असतील, अमोल कोल्हे असतील, हे यांची भाषणं आहेत का? शेवट असा करतात ना की लाखोंची गर्दी त्यांच्या भाषणाला का असते, आणि काही काहींच्या भाषणाला लाखोंची गर्दी, श्रोतेसुद्धा नसतात. म्हणून यांचे शेवट, यांची भाषणे ठरवून असतात. त्यांना काय बोलायचं ते त्या म्हणजे चिंतन करत असतात, मनन करत असतात त्याचं मनामध्ये, आणि त्यावेळेस ते बोलत असतात. म्हणून शेवट ठरवून करा, कारण ह्या देशाला, या महाराष्ट्राला वक्त्याची परंपरा लाभलेली. आपण सुद्धा त्या वक्त्यांच्या यादीत आलं पाहिजे, आपण सुद्धा त्या वक्त्यांच्या यादीमध्ये बसलं पाहिजे. जे आपण आज महान वक्त्यांची नाव घेतोय, त्या वक्त्यांच्या, विलासराव देशमुख, काय अप्रतिम भाषण असायचं, आराराबा काय अप्रतिम भाषण, सुंदर भाषण असायचं त्यांचं. म्हणजे त्यांच्या यादीमध्ये आपण जाऊन बसलं पाहिजे. किमान म्हणजे यादीमध्ये म्हणजे आसपासची पंचक्रोश असेल किंवा तालुका असेल, जिल्हा असेल, त्या लेवलला आपल्याला ओळखलं पाहिजे की काय सुंदर बोलत आहेत. त्यांना आपण लोकांना हवेसे वाटलं पाहिजे. त्यावेळेस आपण लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतो. आणि हे जे मुद्दे आज मी सांगितले की सारांशयुक्त भाषणे त्यांना प्रेरित करा, त्यांच्या हिताचं बोला, चित्तथरारक सुरुवात करा, आणि शेवटसुद्धा चित्तथरारकच करा, त्यावेळेस आपण श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकतो. नाहीतर मग भाषण काय, मग ती रटाळ बोलायचं किंवा पल्हाळीक बोलायचं किंवा रट्टा मारून बोलायचं असं नाही. तर भाषण भाषणच झालं पाहिजे. श्रोत्याशी आपण पहिल्या याच्यामध्ये श्रोत्यांना कनेक्ट केलं पाहिजे, त्यावेळेस भाषण करू शकतो. म्हणून जर आपल्याला भाषण कला अवगत करायची असेल घरबसल्या, 100% मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्याकडे एक वही असली पाहिजे, वक्त्याकडे नेहमी एक वही असली पाहिजे. काय मुद्दे आहेत, हे मुद्दे आपण लगेच टिपवून घेतले पाहिजे, लिहून घेतले पाहिजे, आणि त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, आणि साध्या सोप्या भाषेत बोललं पाहिजे, ते लिहून घेतले पाहिजे. आणि मी सांगतो मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनल माझा आहे ना, तर यूट्यूब चॅनलवरती 200 ते 250 व्हिडिओ तुम्हाला भाषणाचे मिळतील. तुम्ही एखादी जर वही केली आणि तुमचा एक संच तयार होईल, आणि संच तयार झाला, त्याचा जर अभ्यास केला, तर तुम्ही अप्रतिम वक्ता बनू शकता. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस भाषणाने कोणी भाषण करत नाही, किंवा शिकवल्याने कोणी भाषण करत नाही, भंपकपणा असतो तो. त्यामुळे भाषणासाठी ना दिवस द्यावेच लागतात, साधना करावीच लागते. कोणीही 1 अन् 2 अन् 3 दिवसात शिकवत नाही. ते फक्त काहीतरी ते भ्रम असतो, आणि त्यामुळं 1-2 दिवस न शिकतात, सातत्याने याच्यामध्ये ही सातत्याने सरावाने विकसित होणारी कला आहे. नेहमी सातत्य याच्यामध्ये ठेवावं लागतं, सराव याच्यामध्ये करावा लागतो, तेव्हा ही कला विकसित होते. नाहीतर तशी ही कला विकसित होत नाही. 2 दिवस जायचं आणि लगेच मागे यायचं आणि लगेच भाषण करायचं, असं होऊच शकत नाही. अनेक वक्ते याच्यामध्ये साधना करावं लागते. म्हणजे वक्ताचं चांगलं बनायचं असेल तर साधना करावी लागते, शिकावं लागतं, लिहावं लागतं. मग त्यामुळे आपल्याकडे एक वही असली पाहिजे. वहीमध्ये हे आपण सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या पाहिजे. हे घरबसल्या फुकट फ्री ऑफ कॉस्ट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो, आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असंख्य असे व्हिडिओ आहेत, भगवद्गीतेचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला, प्रेरणादायी व्हिडिओ मिळतील, समाज प्रबोधनाचे मिळतील, भाषणाचे मिळतील, वक्तृत्वाचे मिळतील तुम्हाला. अनेक असे व्हिडिओ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रामधील नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळ्या गोष्टी लिहून घेत चला. कंटिन्यू व्हिडिओ चाळा, मागचे व्हिडिओ जे असतील ते चाळा. नेमकं भाषण कसं करायचं, काय करायचं, सुरुवात कशी असली पाहिजे, मध्य कसं असलं पाहिजे, पेहराव कसा असला पाहिजे, आवाजाचा चढउतार कसा असला पाहिजे, कुठं पॉज घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही मागचे भाषणाचे व्हिडिओ पहा आणि ते लिहून घ्या. यावेळेस तुम्ही अप्रतिम वक्ता बनू शकता. नाहीतर वक्ता बनणं शक्य नाही, तसं तुम्हाला कोणी स्वीकारणार नाही आणि काहीच नाही. आणि मग तुम्ही चांगल्या एका लेवलला जाऊ शकता. कारण बोलण्याने खूप माणूस श्रीमंत बनत चालतो, हळूहळू श्रीमंत बनतो बोलण्याने माणूस. म्हणून